ओळखलत मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे गोटून क्लीन केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल देवा, जमेल तसं माझ्या सोयीनुसार माझं कौतुक बी करता, पण दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास का, कुऱ्हाडीचा दांडा गोतास कालवावा, सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरून गेल्या. जेव्हा वारसे सांगतात त्याच वेळी इमान झाल्या. असं होय, मला कुठे माहीत, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले गाव झेलले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकल्या सवरल्या, पण विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक कहाण्या झाल्या. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबतात. म्हणूनच तुमच्या संतापापुढे मी निर्धाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोचायचे नाही. आज तुम्हाला काही सुद्धा सोचायचे नाही. शाळा काढणाऱ्या शाळा काढू देत, तुम्ही काढत बसायचं नाही. शाळा काढणाऱ्यांना शाळा काढू देत, तुम्ही काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त बरोबरीचा करायला सॅग घ्यायला पाहिजे. एखाद दुसऱ्या यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे. म्हणूनच तुमच्या या डोळ्यांमध्ये मी झंझण्यात घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझी खैले तीच जास्त पुढे झुकत नाही. माझी खैले तीच जास्त पुढे झुकत नाही. ती कोणत्याही बाबाकडे आंधळेपणे माता टेकीत नाही. ती कोणत्याही बाबाकडे आंधळेपणे माता टेकीत नाही. आमच्याच मातीत आमच्याच लोकांकडून तुझा गावा लागला. माझा फोटो लावण्याचे सरकारी GR काढावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडे कानाडोळा करायचा. समाजासाठी काही करायचं म्हटलं की आपल्या पोटात गोळायला. ज्योतिबाशिवाय सावित्रीशिवाय ज्योतिबा एकटे दुखते कधी नेता येणार नाही. विचारांची गोटी सोनांना लागावी. म्हणूनच लेकींनो, मी तुम्हाला बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.